बाबासाहेब आंबेडकरांचं सरकारी अरे जय ज्योती जय भीम, जय शिवाजी जय भीम, जय अण्णा जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आंबेडकर वालुकांतर सेनेचा किरण भाई तुम संघर्ष करो, किरण भाई तुम संघर्ष करो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, किरण भाई तुम संघर्ष करो. 24 मार्च 2025 रोजी 24 मार्च 2025 रोजी कुठलाही आदेश नसताना, कुठलीही नोटीस नसताना सुभेदार रामजी आंबेडकर नगर झोपडपट्टी या जी सिरकांनी कुठलाही आदेश नोटीस नसताना की झोपडपट्टी उद्ध्वस्त केलेली आहे भाड्याचे गुंडे आणून. काही महिला तिथं आंघोळ करत होत्या, तसंच त्यांना तिथं वळत नेलेलं आहे. काही लोक अर्ध कपड्यावर होते, महिलांना विनयभंग सारखे कृत्य त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पायाखाली तुडवलेल्या आहेत, निळ्या झेंड्याच्या विटंबना झालेल्या आहेत. ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला पाहिजे. संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेक्षा या देशामध्ये कोणीही मोठं नाही. आम्ही आमच्या आया बहिणींचं संरक्षणासाठी पॅंथर रस्त्यावर उतरलेला आहे. या देशामध्ये झोपडपट्ट्या का उद्ध्वस्त केला जात आहे? कारण झोपडपट्ट्याचा इतिहास आहे. या झोपडपट्ट्यामधून नामांतराचं आंदोलन उभं राहिलेलं आहे. त्यांना माहित आहे झोपडपट्टीमधून क्रांती जन्माला येते, झोपडपट्टीमधून जन उठाव होतो, म्हणून ही झोपडपट्टी उद्ध्वस्त करण्याचं काम हे मनुवादी प्रशासन करतंय. त्यांचा मी निषेध करतो. कुठलीही नोटीस नाही, कुठलीही काही नाही. तात्काळ त्यांचं पुनर्वसन करून जिथं त्या झोपडपट्ट्या होत्या तिथं त्यांना स्थायिक केलं पाहिजे. अन्यथा महानगरपालिका आम्ही ताब्यात घेऊ. आमच्याकडे गमवण्यासारखं काही नाही. उद्ध्वस्त झालेलो आहे. 1 वर्षापासून रस्त्यावर जगतोय. रस्त्यावरचा जिना या महापौरला माहित नाही, रस्त्यावरचा जिना या आयुक्ताला माहित नाही. आमच्या आया बहिणी रस्त्यावर चुली मांडून स्वयंपाक करत आहेत. भर थंडी, पावसाळा, उन्हाळा आम्ही रस्त्यावर घातलेला आहे. याला मानवता नाहीये का? हा प्रश्न मी विचारतोय. आम्ही भारताचे नागरिक नाहीये का? हा प्रश्न मी त्यांना विचारतोय. नरेंद्र मोदी बोलतात घर घर तिरंगा. अरे आम्हाला घराच नाही, तिरंगा लावायचा कुठं? आजही आमच्या भारत देशामध्ये स्थान काय? हा देश फक्त अडाणी अंबानीचा आहे का? कसं जगणारे लोक? तिथले नगरसेवक कोण आहे आणि त्यांना माहिती नाही का हे तुमचं आंदोलन वगैरे? साहेब ऐका ना, त्या प्रेरणा नगरसेवक नव्हते. 10 वर्ष नगरसेवक नव्हते. या महानगरपालिकेने मनधारी कारभार केलेला आहे. ही हुकुमशाही हो. कसं जगतात लोक? राहतात कोण तिथं? मुस्लिम, दलित, आदिवासी, पटीर समाज, बौद्ध समाज, मातंग समाज. जर मागणी पूर्ण नाही झाली तर याच्यानंतर काय पाऊल राहील? मागणी पूर्ण नाही झाली, जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही हे ताब्यात घेऊ आणि वेळ प्रसंगी महापौर बंगला बी आम्ही ताब्यात घेऊ. हा आम्ही कडक पॅंथर इशारा देतोय. आमच्याकडे गमवण्यासारखं काही नाही आहे. आम्ही तिथेही रोडवर राहतो, इथे येऊन रोडवर राहू. एवढं 2025 ला मार्च 3 मार्च 2025 ला याच महानगरपालिकेने मागासवर्गीयांच्या 500 झोपडपट्ट्यावरती कारवाई केली होती. कुठलीही नोटीस न देता यांनी कारवाई केली.
यांनी आर्टिकल 231 मला उत्तर दिलेलं आहे, परंतु 231 अंतर्गत ज्या कलमांतर्गत यांनी कारवाई केली त्या अगोदर या भारतीय नागरिक म्हणून या देशाचे नागरिक आहेत, आम्ही आतंकवादी नाही आहोत, आमच्यावर हल्ला करून आमची घर उद्ध्वस्त करण्याचा तुम्हाला अधिकार दिला ना. आम्हाला भारतीय संविधानाने अनुच्छेद 32 नुसार घटनेतून अन्न वस्त्र निवारा हा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारात आम्हाला भेटलाच पाहिजे. या मागणीसाठी आणि सदरच्या या महानगरपालिकेने जाणून बुजूनच्या मोका अंतर्गतच्या मागासवर्गीयांच्या आंबेडकर करांच्या ज्या ह्या जागा आल्यात मोक्या अंतर्गत त्या कारवाई विकासक आणि या महानगरपालिका अधिकारी मिळून संगनमताने यांची झोपडपट्टी उद्ध्वस्त केली आणि त्यासाठीच आज या झोपडपट्टी रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आलो आणि सकारात्मक भूमिका या ठिकाणी शासन निर्णय घेऊन महाराष्ट्र युवा भीमसेनेच्या वतीने 11/3/2026 पासून आंदोलन आझाद मैदान चालू होतं आणि त्या आंदोलनाची दखल 24 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतल्यामुळे आणि सध्याचा जो GR आहे त्या शासन निर्णयानुसार आयुक्त साहेबांनी सांगितलं जे आहे ते आम्हाला तुम्हाला घर नियमित करण्याचा आदेश वरून आलेला, आम्ही नियमित करण्याचा आदेश लवकरात लवकर करू. तुम्ही आत गेला होता तिकडे, तर काय त्यांनी आश्वासन दिलेलं? त्यांनी अगोदर म्हणले पंतप्रधान मध्ये ह्या लोकांनी असं लिहून दिलेलं आहे. मी म्हणलं पंतप्रधानचा विषय येत नाही, हे मागासवर्गीय लोक आहेत, बौद्ध समाजाचे आहे आणि अनेक वंचित घटकांचे हे लोक आहे आणि त्यामुळे यांना रमाई आवास योजना लागते आणि सरकारने आम्ही गेल्या 12 तारखेपासून सरकारला इशारा दिला होता की 12 तारखेपासून अनिश्चितकालीन धरणे आंदोलन मी स्वतः या लोकांना घेऊन केलंय. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली, शासन निर्णय क्रमांक मला दिला 24/3/2026 रोजी निर्णय झाला आणि तोच निर्णय शासन निर्णयानुसार त्यांना आम्ही मागणी केली की बाबा त्या 2023च्या मंत्रिमंडळात झालेल्या शासन निर्णय जे आता सध्या अस्तित्वात असणाऱ्या झोपडपट्ट्या आणि 2011 पूर्वीच्या झोपडपट्ट्या नियमित करण्याचा शासन निर्णय केलेला आहे. आपण सांगितलं का त्यांना की आज 14 एप्रिल समोर आहे आणि आम्ही साजरा कुठे करायचा? हो सांगितलं मी त्यांना, ते म्हणजे लवकरात लवकर आता शासन निर्णय आला तुमचा 24ला, लवकरात लवकर आम्ही आहे त्या ठिकाणी घर नियमित करून तुम्हाला देऊ. आपलं नाव सांगा. मी विलास अर्जुन माने, युवा भीमसेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष. हो भैया बंद कर. थोडं मागे.